श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात एकादशी तिथीला फार महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीचे वेगवेगळे नाव आणि वेगवेगळे महत्त्व असतं. एकादशी तिथीला उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. या वर्षाची म्हणजे 2023ची शेवटची एकादशी तिथी मोक्षप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आहे. मार्गशीर्ष शुक्ल महिन्यातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. धार्मिक मान्यतानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते. या वर्षाची शेवटची एकादशी तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात असून 22 आणि 23 डिसेंबर रोजी आहे. शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्त एकादशी आहे, तर शनिवारी 23 डिसेंबरला भागवत एकादशी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. या दिवसाच्या स्मरणासाठी गीता जयंतीला खास महत्त्व आहे. आणि म्हणूनच जर अशा काही विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या जीवनातले अनेक संकट आहेत, अनेक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला उद्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या भागवत एकादशीच्या दिवशी आणि म्हणूनच आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामधल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. त्याचबरोबर आपल्या 60 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाला जी आहे उद्या म्हणजे भागवत एकादशीच्या दिवशी करायची आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला आहे. त्यामुळे जे आहे गायीला लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा मानलं जातं. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची बहीण आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे असं मानलं जातं. आणि गोसेवेने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे. गाय ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि गायीचं स्थान हे देवतांपेक्षाही वरचे आहे. आणि श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आणि गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचं पूजेमध्ये हा उपयोग केला जातो. जसं की गायीचं दूध, गायीचं शेण, गोमूत्र इत्यादी वस्तू आपण पूजेमध्ये आवर्जून वापरतो. आणि गोसेवा केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो. तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी गाईला खायला द्यायची. तर भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईजवळ जायच्या अगोदर आपल्याला 1 लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर आरतीचं ताटसुद्धा घेऊन जायचं आहे. आणि जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी. एकादशीच्या दिवशी जर आपण गाईला पिवळी केळी खायला दिली त्याच्यामुळे श्रीहरी विष्णू अतिशय प्रसन्न होतात, कारण श्रीहरी विष्णूंना सुद्धा पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत. ही गोमातेची सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तुम्हाला गाईजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायांवर आपल्याला थोडंसं जल अर्पण करून घ्यायचं आणि तिची आरती करून घ्यायची. तिच्या कपाळावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे. फुलं घेऊन गेली असेल तर फुलं अर्पण करायची आहेत. आणि त्यानंतर जी आपल्याला पिवळी केळी जी आहे ती गाईला खायला द्यायची आहेत. आणि त्यानंतर जे तिच्या पायाखालची जी माती असते ती थोडीशी उचलून घ्यायची आहे आणि आपल्या कपाळावर तर टीका लावायचाच आहे. त्याचबरोबर थोडीशी आपल्याला घरी घेऊन यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्यासुद्धा कपाळावर त्याने एक टीका आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि जर गाईच्या इथे जागा असेल तर 11 प्रदक्षिणा आपल्याला गाईच्या भोवती मारायच्यात. आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा निरंतर आपल्याला जप करायचा
आहे. आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर गाईला स्पर्श करून जे आहे आपल्याला, जर गाय स्पर्श करून देत असेल तर स्पर्श करून आपल्याला गाईला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. आणि जर नाही स्पर्श करून देत असेल तर हात जोडून जे आपल्या मनातली जी पण इच्छा आहे, ज्या इच्छेच्या हेतूने आपण हा उपाय करत आहे ते गाईला आपल्याला सांगायचं आहे. जर ही गोमातेची आपण सेवा केली तर त्याच्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तर मिळतच असतो. आणि गो सेवा केल्यामुळे जे श्रीहरी विष्णू आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात. आणि ज्या भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा असते त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा होत असतो. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या धनासंबंधित समस्या होत नाही. आणि निरंतर गोसेवा, म्हणजे मी असं नाही सांगणार की विशेष तिथीलाच करा, तुम्ही दररोज जरी गोसेवा केली तर त्याच्यामुळे जे तुमच्या आयुष्यामध्ये जे पण दोष असतात, म्हणजे तुमच्या घरामध्ये जर वास्तू दोष असतील, पितृदोष असतील, इतर कोणतेही जे दोष असतील ते सुद्धा दूर होणार आहेत. एवढं महत्त्व आहे गोसेवेचं. तुम्ही करून तर पहा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी आहेत, ज्या पण संकट आहेत ती दूर व्हायला लागतील. आणि श्रीहरी आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटच होणार आहे. तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदासुद्धा खूप चांगल्या पटीने मिळणार आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.